नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या टॉप रेटेड शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक, टायल एडीसी, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स, आरोग्य. मित्रांनो, घरातल्या सदस्यांनी तुम्ही आणि मी एकत्र मिळून गेले 3 महिने बिग बॉस मराठी सीझन 6चा हा अविस्मरणीय प्रवास केला आहे. भाऊच्या धक्क्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तुम्हा मायबाप प्रेक्षकांशिवाय हा प्रवास शक्यच नव्हता. आज बिग बॉसच्या संपूर्ण टीमकडून मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सुरू करतो भाऊचा धक्का, ज्याच्यासाठी आपण सरळ जाणार आहोत बिग बॉसच्या घरात. हॅलो, कसे आहेत सगळे? नमस्कार भाऊ, नमस्कार. मस्त. हा शेवटचा भाऊचा धक्का आहे हो भाऊ. आणि या शेवटच्या भाऊच्या धक्क्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपलं पण भाऊ. थँक्यू. थँक्यू. या आठवड्यात खूप मजा केली तुम्ही सगळ्यांनी. सापशिडी खेळलात, मग बिग बॉसची बर्थडे पार्टी झाली. कसा होता आठवडा? अनुश्री, सगळ्या गोष्टी चांगला होता. मिक्स फिलिंग्स होत्या आणि शेवटचे दिवस आहेत तर म्हणजे गेममध्ये असताना सगळे लोक असं वाटतात की अरे ह्याचा गेम नाही आहे, हा असा आहे, तो तसा आहे. आणि गेम झाल्यानंतर असं वाटतं की सगळेच खूप चांगले आहेत, किती चांगले आहेत सगळे. आपण उगाच एकमेकांना घालून पाडून हो, बोलतो. एवढे सगळे चांगलेत पण एकाचाही चेहरा तुम्हाला पाहायचा नाही. हा नाही, ते आहे खरंच. वैतागली आता. दीपालीजी, कसा होता आठवडा? खूप हेवी होता, खूपच जास्त हेवी होता. छान पण होता, पण एक दुसरी बाजू बघितलं तर ते एक असं काय काय गोष्टी झाल्या जे त्याच्यातून बाहेर येता स्वतःला खूप असं रेडी केलं आणि पुन्हा खेळले. त्यामुळे हा आठवडा न विसरण्यासारखा आहे माझ्यासाठी. त्यामुळे मिक्स बॅग्स. मिक्स मॅच. शेवटी कसं आहे ना, साप सीडीचा खेळ आहे. येस. कधी सीडी येणार, आणि कधी साप चावला की परत बॅक टू द स्टार्ट. हो ना. आपलं काम काय, फक्त डाईस फेकायचा आणि योग्य तो नंबर येईल याची अपेक्षा ठेवायची. जी. पण आता खेळ शेवटच्या आठवड्यापर्यंत आलेला आहे. हां. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहेत की या टॉप 7 पैकी आता फायनलिस्ट बिग बॉस सीझन 6चं कोण होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी ती मानाची ट्रॉफी कोण उचलणार आहे. पण आता सुरू होतोय नर्वस 90. क्रिकेटमध्ये आहे एक टर्म, नर्वस 90s. भले भले प्लेयर्स 90मध्ये आले, कसं असतं की 60मध्ये असले की असं वाटतं की आपण सेंचुरी मारू, 70 आले की सेंचुरी मारू, 80 आले की सेंचुरी, 85. पण एकदा 90 आलं ना, असे पाय हातपाय टेन्शन येतं की बा एक एक रन महत्त्वाचा असतो त्यावेळेस. तर तसं हे नर्वस 90s आता 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर हळूहळू प्रेक्षकांना पण जाणवतंय आणि तुम्हाला पण जाणवतच असेल. जी. अशा वेळेला काय होतं की पेशन्स सुटतात आणि काहीतरी करायचं म्हणून काहीतरी आपण करतो, आपला तोल सुटतो. कधी काही शेलमध्ये जातात, कधी काही लोक बाहेरून जे नाही बोलायचं ते बोलून जातात. जसं या आठवड्यात राखी यांनी बरंच काही केलं, ज्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलणार आहे, कारण त्याला वेळ फार लागणार आहे, म्हणून ते शेवटी बोलतो मी. आता आपण गेमबद्दल बोलूया. काय आहे की आता आपण शेवटच्या आठवड्याकडे आलेलो आहोत आणि बिग बॉसनेही सांगितलं, मी सातत्याने सांगत होतो की इंडिव्हिज्युअल गेम हा समोर आला पाहिजे, कारण ग्रुपला वोटिंग होणार नाही आहे. पण अजूनही म्हणजे काय, घरात 16 सदस्य होते तेव्हासुद्धा काटाटोळी, आता 7 वर आला आहे तेव्हासुद्धा काटाटोळीच चालू आहे. पण बिग बॉसनी काय ठरवलं की तुम्हाला किती जरी काटाटोळी करायचं असेल तरी मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल खेळायला भाग पाडणार आहे. म्हणून त्यांनी एक गुगली टाकली. त्यांनी तिकीट टू फिनालेच्या उमेदवारीच्या टास्कमध्ये कोर्टात तुम्हाला एकमेकांच्या समोर उभं केलं. काय ना, हा बिग बॉसचा जो गेम आहे ना, तो 3 गोष्टींवर उभा आहे: माइंडसेट, टास्क आणि सर्वायवल. आता मी माइंडसेटबद्दल बोलतो. पहिली जोडी होती तन्वी वर्सेस रेवा. टास्कमध्ये नावं अनाऊन्स होताच रेवा तुमच्या चेहऱ्यावरती
एक अनकम्फर्टेबल भाव आला, हो नर्वसनेस, किंवा बरं माझ्या समोर आता तन्वी असल्यामुळे मी काय बोलू आणि कसं बोलू. पण टास्क तर आहेच, हो त्या स्ट्रॉंग आहेत आणि त्या पहिल्या आठवड्यापासून येत आहेत, तो वेगळा मुद्दा झाला. पण तुम्हाला वाटले की सगळ्यात जास्त त्या माझ्या मैत्रीण आहेत, मी माझ्या मैत्रिणीच्या विरुद्धात कसं बोलू आणि काय बोलू, किती बोलू ज्याच्यामुळे ही मैत्री डॅमेज होणार नाही. तन्वी काय म्हणाल्या तुम्हाला की आपण टास्कसारखं खेळूया, हो पण तुमच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते आणि तुम्ही स्वतः मान्य केलं. रेवा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. IPLमध्ये 2 सख्खे भाऊ हे वेगवेगळ्या टीममधून खेळतात. एक भाऊ जेव्हा बॉलर असतो आणि दुसरा भाऊ जर बॅटिंग करत असेल, भावाभावांमधलं प्रेम हे घरी, पण जेव्हा गेम सुरू असतो आणि ज्या टीममधून तुम्ही खेळताय ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं, महत्त्वाचं असतं. तो धर्म आहे, तो खेळ धर्म आहे आणि तो पाळलाच पाहिजे. हो सर, बरोबर. पण या टास्कमध्ये काय दिसून आलं की ते इमोशन्स तुमच्यावरती हावी झाले. तुम्ही बोलू शकला नाही तन्वी विरुद्ध जितक्या स्ट्रॉंगली तुम्हाला बोलायला पाहिजे होतं तेवढं. बऱ्याच तुम्ही जर तन्वींना जर पाहिलं तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित काउंटर केलं. किती आरोप होते तिथे? 8 आरोप 8. होते. त्याच्यातले तुम्ही किती लावले? माझे स्वतःचे वेगळे होते, पण त्यामधनं मी 2च लावू शकले. 2, 8 पैकी 2. आणि तन्वी तुम्ही किती लावले? 6. इथेच तर माइंडसेट आणि फरक दिसून येतो की समोर काय दिलं आपल्याला, हाऊ डू वी मॅक्सिमाइज. आता जर फुल थ्रॉटलमध्ये तुम्ही गेला नाहीत तर मग कधी जरा गेम संपल्यानंतर का घरी गेल्यानंतर? बोला. सर ते तर होतंच सोबत. सगळ्यात अगोदर जेव्हा अनाऊन्स झालं माझं आणि तन्वीचं नाव, तेव्हा ते एक अनएक्सपेक्टेड होतं आणि ते झालं नेमकं. त्यावेळेला इमोशन्स तर होतेच होते, पण सोबत जेव्हा मी त्या बोर्डवरती बघितलं तर माझ्याच्याने जेवढं पॉसिबल होतं मी तेवढं बोलले. पण त्याच्या व्यतिरिक्त काही असे बॉक्सेस होते जसं शब्द ना पाळणे. तर माझ्यासोबत असं काही, किंवा मी गेममध्ये बघताना तन्वीने असं काही केलंच नव्हतं, तर मला ते बोलायला जमतच नव्हतं की काहीतरी खोटे आरोप लावायचे म्हणून लावायचे, ते मला नाही जमलं त्यावेळेला. तुम्ही असं विचार करू नका की आम्ही तुम्हाला सांगतोय खोटे आरोप लावा. नाही असं नाही. तुम्ही एक जरी आरोप लावला आणि ते जर रोखठोक जर तुम्ही सांगितलं तर ते सुद्धा मान्य आहे ना. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आरोपाचे. असं वाटत होतं की केस लढायच्या आधीच तुम्ही केस हारल्याची फिलिंग तुमच्याकडे होती की आता ठीक आहे. आणि काय की एवढ्या एंडला येऊन अशी फिलिंग ऑडियन्सला देणं हे तुमच्या विरोधात जाऊ शकतं. तुम्ही काय, ठीक आहे ह्यावेळेस तुम्ही कॅप्टन असल्यामुळे सेफ होता, पण पुढच्या आठवड्यात एलिमिनेशन आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात तुमचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं की तुम्ही कसे खेळताय. बरोबर. आणि तुम्ही ज्या टास्कमध्ये खेळलाय त्याचा रिझल्ट क्लिअर दिसला. तन्वी हा टास्क 5-0 जिंकल्या. म्हणजे त्यांना विरोध करणाऱ्यांनी पण त्यांना वोट केलं, सपोर्ट करणाऱ्यांनी तर वोट केलंच होतं. इथे ना मुद्दा माइंडसेटचा आहे. काय आहे की ह्या गेममध्ये खेळण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो आणि तुमचं माइंडसेट हे फार महत्त्वाचं असतं. रेवा, येस सर. शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. मी तर म्हणीन शेवटचे काही तासच उरलेले आहेत. गेम अप करा. हो सर. ओके. तन्वी, काय म्हणायचं आपल्याला? तिचं कंडिशन झाली होती ती तशीच, आणि ती झाल्यानंतर टास्क तिने माझ्याशी सगळं शेअर केलं की मला तुझ्याबद्दल बोलता येत नव्हतं वगैरे. पण टास्क सुरू होण्याआधीच मी तिला बोलले होते, माइंड सेट करून ठेव, हा टास्क कधी ना कधीतरी आपल्याला खेळायला लागणारच होता की नात्यांच्या समोर आपण उभे राहू, नात्यांच्या विरोधात आपण उभे राहू आणि आपल्याला एकमेकांबद्दल बोलावंच लागेल. पण ती नाही बोलली. नाही, तेच सांगतो मी की तुम्हाला नातं निभवायचं असेल तर निभवा, पण जेव्हा टास्क येतो तेव्हा टास्कचा जो धर्म आहे तो कम्प्लीट झालाच पाहिजे हो सर. आणि चांगल्या पद्धतीने आपण केला पाहिजे. बरोबर. जे आपल्याला दिसलं सेकंड राऊंडमध्ये, सेकंड राऊंड होता दीपाली वर्सेस राकेश. तिथे मला दीपाली यांचं खास कौतुक करायचं. तुमच्यामध्ये जी जिंकण्याची भूक होती ना ती दिसली आणि ती फार महत्त्वाची आहे. आणि तुमचा माइंडसेट क्लिअर होता की समोर राकेश म्हणजे या घरात जर कोणाबरोबर तुमचे चांगले संबंध असतील, चांगला मित्र असेल तर ते राकेश आहेत. आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. ती व्यक्ती समोर असताना सुद्धा तुम्ही खूप मुद्देसूदपणे आरोप केले, डायरेक्ट टू द पॉईंट. ते महत्त्वाचं आहे. अच्छा, मला सांगा, बिग बॉस तुम्हाला दोघांना हे समोर का ठेवतील? कारण त्यांना पण माहिती आहे ना हे अवघड होणार आहे.
ह्या अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार आहात ही टेस्टिंग क्वालिटी असते आणि ते तुम्ही उत्तमपणे या टास्कमध्ये दाखवलं. वेल डन. थँक्यू सो मच. तिथेच समोर राकेश होते. जो रेवाचा प्रॉब्लेम होता तसाच राकेश तुमचाही त्यावेळेस दिसला. तुम्ही बोललात दीपालींच्या विरुद्ध, पण थोडं डिस्कम्फर्ट जो तुमचा होता तो तसा जाणवत होता. राकेश, शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. काय ना, 90 दिवस आपला प्रवास झालेला आहे. यापूर्वी जे काही झालं आहे डन अँड डस्टेड. व्हॉट मॅटर्स नाव इज द लास्ट वीक. येस. आता ह्याच्यामध्ये 7 लोक आहेत. 7 लोकांपैकी एक गोष्ट सांगतो, ऐकून घ्या नीट. आत्ता जर तुम्ही विचार करणार असाल की मी फायनलिस्ट होणार आहे का नाही, तर तुम्ही ऑलरेडी हरलेला आहात. तुमच्या मनात एकच विचार पाहिजे की ही ट्रॉफी मी जिंकणार आहे. या राऊंडमध्ये दीपाली यांनी चांगला खेळ दाखवला, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना वोट्स नाही मिळाले. पण बाकीच्या सदस्यांनी आत्तापर्यंतचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि काही सदस्यांनी आपली नाती बघून राकेश यांना वोट केलं. त्यामुळे 3-2मुळे राकेश हा राऊंड जिंकले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. तिसरा राऊंड अनुश्री वर्सेस राखी. हा राऊंड तसा त्या मनाने सोपा होता, कारण अनुश्री यांची कोणाबरोबर मैत्री नाही तशी, आणि त्यांचा जो माइंडसेट आहे पहिल्यापासून तो क्लिअर आहे. समोर विशाल जरी असते तर ते तेवढ्याच जिगरीने लढल्या असत्या, आणि त्याचं कौतुक करतो मी. पहिल्या दिवसापासून मी स्वतःसाठी खेळणारी व्यक्ती आहे, आणि तोच ॲटिट्यूड त्यांना ह्यावेळेस फायद्याचा ठरला. ह्यावेळेस अनुश्री अतिशय मॅच्युअरपणे, टू द पॉईंट, आवाजवर न चढवता छान, आणि ज्याचं कौतुक राखी यांनी पण केलं. हो. तर हा राऊंड 3-2ने अनुश्री तुम्ही जिंकलात. मेली. त्यामुळे तन्वी, अनुश्री, राकेश हे तिघे ठरले तिकीट टू फिनालेचे उमेदवार. आता फायनलिस्ट, तिकीट टू फिनालेचे 3 उमेदवार, आणि त्या तिघांमध्ये रंगला एक छान टास्क. खरं तर बिग बॉस काय म्हणाले की हा महा टास्क आहे. काय त्याच्यामध्ये काय लागणार होते? एनर्जी, स्किल, प्लस गेमची जाण असणं, आणि गेम फक्त आजच्या दिवसाचं नव्हे तर हा संपूर्ण सीझनची जाण असणं हे फार महत्त्वाचं होतं. कारण काय, ते काही प्रश्न विचारले होते ज्यांची उत्तरं तुम्हाला शोधायची होती, आणि ते जे प्रश्न होते ते कन्फ्युजिंग होते, सोपे नव्हते. तुम्ही जर गेममध्ये इन्व्हॉल्व असाल तरच तुम्हाला त्याची उत्तरं माहिती असतील, असे ते प्रश्न बिग बॉसनी समोर तुमच्या ठेवले होते. या टास्कमध्ये पहिले आले राकेश. राकेश, एवढं मान्य करतो मी की तुम्ही चांगली स्ट्रॅटेजी वापरली, आणि खरंच खूप चांगला अटेम्प्ट तुमचा होता. काय आहे की जसं मिलिटरीमध्ये ड्रिल्स असतात जमिनीवर राहून जायचं, ते तुम्ही स्वतः स्ट्रॅटेजी वापरली आणि तुम्ही स्मूथली खालून निघायचा प्रयत्न केला. कारण काय, वरून गेला तर जास्त अडकू शकत होता. हा प्रॉब्लेम पुढे येईल असं तुम्हाला वाटलं, म्हणून तुम्ही एक स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही छान ते खेळलात. पण अनफॉर्च्युनेटली पहिला प्रश्न जो ट्रिकी होता त्यातच तुम्ही अडकलात. त्या पहिल्या चुकीच्या उत्तराचं आपल्याला टेन्शन आलं, किंवा हे काहीतरी वेळ गेला आपला आणि ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. त्यामुळे तुमचा स्पीड कमी झाला. मग तुमचा दुसरा प्रश्न चुकला, आणि जसे जसे प्रश्न चुकत गेले तसं तसं येतच टेन्शन येतं, थोडं डिसओरिएंट होतो माणूस. पण ते डिसओरिएंट होणं हे तुमच्या खेळात दिसलं, हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसलं. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहेच, म्हणजे ते असतानासुद्धा तुम्ही हे करत होता, त्याचं कौतुक आहेच. वेल डन. टास्क कंप्लीट झाल्यानंतर आपण आपल्या वडिलांची आठवण काढली. ते मेजर होते, त्यांच्यातली जिद्द, डिटर्मिनेशन हे तुमच्यात दिसून आली. तुमच्या जिद्दीला सलाम, आणि तुमच्या वडिलांना अभिवादन. प्लीज बोला. भाऊ, एक तर जेव्हा तो टास्क मिळाला तेव्हा पहिला लक्ष माझं गुडघ्यावर गेलं माझ्या, की करू शकणार आहे का नाही. पण हा
प्युअरली हा टास्क मी मध्ये सोडू शकलो असतो, कारण की गुडघा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचं आयुष्य बिग बॉस नंतर माझं पुढचं आयुष्य किंवा करिअर जे आहे. पण टास्क सोडला नाही फक्त बाबांमुळे माझ्या. त्यांचाच विचार येत होता दरवेळेला की बाबा जेव्हा फौजमध्ये होते तेव्हा त्यांनी कशी लढाई केली, तर ती एक स्पिरिट मला जे क्रॉल करत होतं तेव्हा मला ती खूप अंगातनं ते सळसळत रक्त सळसळत होतं माझं. आणि ते एक फौजी रक्त आहे तर त्यामुळे ते सळसळणारच. हे कम्प्लिटली जे मी केलं आहे ते मेजर पद्माकर बापटसाठी केलं आहे. बाबा आय एम सो प्राऊड ऑफ यू. हे तर फक्त एक बिग बॉसचा टास्क होता. हे सगळे फौजी लोक जे आपला जीव प्राण देशासाठी त्याला वाचवायसाठी त्यांचं फाईट करायला समोरी जातात, त्यांच्यासाठी माझा सल्यूट आहे. आपल्या देशाची फौज जे कार्य करते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याच्यासमोर आपण काहीच नाही आहोत. आणि त्यांचं किती जरी कौतुक म्हणा, त्याच्यापेक्षा किती जरी आभार मानले तरी कमीच आहेत. कमीच आहे खरं. आणि आपल्या देशाचे खरे नॅशनल हिरो जर कोण असतील तर ती आपल्या देशाची फौज आहे. करेक्ट आहे. पुन्हा वळूया टास्ककडे. त्यानंतर 2 राऊंड झाले. तन्वी आणि अनुश्री या दोघींमध्ये नेक टू नेक कॉम्पिटिशन होतं. काय या दोघींचे राऊंड जेव्हा पाहिले तेव्हा असं वाटलं की फास्ट फॉरवर्डमध्ये राऊंड चालेल. मला वाटलं की खरंच आपल्या रिमोटमध्ये टी व्हीचं फास्ट फॉरवर्ड झाले की काय. पण नंतर कळलं की फास्ट फॉरवर्डपेक्षा पण आपण दोघी फास्ट होता. काय त्या जाळ्यातून जशा झपझप तुम्ही जात होता, आतमधले जे सदस्य ते पण बघत होते की हे काय चाललं आहे, कसं चाललं आहे, एवढं फास्ट. म्हणजे स्ट्रॅटेजी आहे काय, चपळता, स्फूर्ती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अनुश्री, तुम्ही ॲक्च्युली तन्वीपेक्षा फास्ट होता. पण बाजी तन्वी यांनी कुठे मारली, त्यांनी प्रश्न वाचला आणि वाचून ते लगेच निघाले, उत्तर शोधत होते जातानाच की याचं उत्तर काय असेल. तिथे बसून उत्तर शोधत नव्हत्या त्या. प्रत्येक उत्तर ते जाळ्यात शोधत होत्या आणि त्यांनी 7च्या 7 उत्तरं बरोबर दिली. यातून त्यांचा गेम अवेअरनेस दिसला. आणि काय तिथून असं दिसतं की तन्वी, तुम्ही संपूर्ण जो गेम आहे बिग बॉसचा, गेम अवेअरनेस असेल आणि ह्या घरात काय काय झालं आहे तो सर्व गेम तुम्ही जगलेला आहात. आणि हे तुमच्या खेळातून आणि टास्कमधून दिसलं. हो स्किलसेट वाईज आपण तन्वीच्या पुढे होता. परंतु गेम अवेअरनेस जर पाहिला तर तिथे तन्वी यांनी बाजी मारली. जर तुमची 7 उत्तरं पहिल्या राऊंडला जर बरोबर आली असती तर काही सेकंदांचा फरक असता कोणीही जिंकू शकलं असतं. पण या टास्कमध्ये गेम अवेअरनेस, स्पीड आणि टायमरचं प्रेशर न घेतल्यामुळे तुम्ही जिंकलात तिकीट टू फिनाले. हो. व्हेरी वेल डन. थँक्यू भाऊ, थँक्यू. पहिल्या आठवड्यात तन्वी आपण रडत होता. हो पहिलं कॅप्टन बनायचं होतं तुम्हाला. हो. ते तुमचं स्वप्न होतं. तिथून ते इथे पहिल्या फायनलिस्ट हा तुमचा प्रवास. हो. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू भाऊ, थँक्यू. मी बोलू? बोला. प्रत्येक दिवसात रात्री मी अशीच सोफ्यावरती बसून आहे ना शून्यात जाते, असं एकटक बघत बसते. तर काही लोक मला म्हणतात की कोपरा पकडून बसते म्हणून. तर त्यांना मी कसं सांगू की मी कोपरा पकडून नाही बसत, आजच्या पूर्ण दिवसात जे काही झालं ना त्याचं कॅल्क्युलेशन करत असते किंवा उद्या काय घडू शकतं याचा विचार करत असते. कारण बिग बॉस हा गेम जरी असेल ना तरी मी जगताना अशी जगते की हे 100 दिवस मला खूप काही शिकवून जाणार आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते प्रश्न मी वाचत होते ना तेव्हा तेव्हा मला बिग बॉस एवढे कळलेत की बिग बॉस साधा प्रश्न तर विचारणारच नाहीत की सिंगल बेड किती आहेत म्हणजे एकच आपण ॲन्सर करणार, हे तर बिग बॉस करणारच नाहीत. त्यामुळे जसं मी बघितलं ना मला हसायला आलं पहिलाच प्रश्न बघितल्यानंतर. आणि मग मी मनातल्या मनात बोलत गेले की नाही 2 बंक बेड, 1 2 3 4 आणि हा 5वा वगैरे. सो मी जे सोफ्यावर बसते ना ते विनाकारण शून्यात न जाता प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करत किंवा विचार करत बसते. हेच मला सगळ्यांना सांगायचं होतं की मी नुसतीच नाही बसत रिकाम टेकड्यासारखी. माझ्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न चालू असतात ज्यांची उत्तरं मी शोधत असते. आणि
बिग बॉस म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे, सगळं काही आहे. कारण 4 वर्ष खरंच मी या शोसाठी कसं बिग बॉसपर्यंत पोहोचता येईल, त्यासाठी कशी कामं करायचेत, कशी सिरियल निवडली पाहिजे जेणेकरून मी बिग बॉस पर्यंत पोहोचू शकेन, हे स्ट्रगल करत करत आली आहे. आणि मला इथे 1 सेकंडसुद्धा खूप महत्त्वाचा वाटतो माझ्यासाठी. आणि हा तिकीट टू फिनाले टास्क शेवटचा असणार आहे हे बिग बॉसने आदल्या दिवशीच आम्हाला सांगितलं होतं. मला माहीत होतं अनुश्रीच माझ्यासाठी थ्रेट ठरणार होती, कारण ती स्पीडने जात होती. तिच्यापेक्षा थोडा स्पीड माझा कमी असणारच होता. पण प्रश्नांवरती फोकस करून जिंकण्याचा प्रयत्न केला आणि फायनली मी फायनलिस्ट झाले. आणि तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि थँक्यू सो मच, मी फायनलिस्ट झाले. आणि जनतेलासुद्धा थँक्यू आणि तुम्हालासुद्धा थँक्यू. आता कसं आहे, मी म्हटल्यासारखं नर्वस 90 सुरू झालेलं आहे. सगळ्यांनीच खेळाकडे लक्ष द्या. पण बिग बॉस या टास्कवर खूप खुश झाले. त्यांनी थेट 75,000 अनाऊन्स केले. हो, ते काय म्हणाले, तुमची प्राईज मनी करतो 1 लाख. आणि उरलेले 24 लाख जिंकण्यासाठी त्यांनी काय सुरू केलं, असा गेम जो आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, साप शिडीचा गेम. हा फक्त खेळ नाही आहे, ही फिलॉसॉफी आहे. आपण जे डाईस रोल करतो ते म्हणजे आपले कर्म, आपण काय आयुष्यात करणार आहोत ते कर्म आपण पुढे टाकतो. त्याच्यामुळे आपल्या पुढे कधी कधी शिड्या येतील ज्याच्यामुळे आपल्याला पुश मिळेल. आणि कधी कधी आयुष्यात अडचणी आल्या की ते परत आपण मागं येतो. पण मागं आल्यानंतर आपण डाईस रोल करायला विसरत नाही, ते महत्त्वाचं आहे. रोल द डाईस. आणि तीच फिलॉसॉफी ह्या गेममध्ये सुद्धा होती. तुम्ही पैसे किती जिंकलात ते सगळं बाजूला राहिलं. प्रत्येक टास्क तुम्ही एन्जॉय करत होता. थँक्यू, तुम्ही रद्द काही केलं नाही त्याबद्दल तुमचे आभार. की नको ही सापशिडी मला नाही खेळायची. गेला साप तेल लावत जी सीडी तोडून टाकतो. आणि प्रेक्षकही काय ना तुमच्या बरोबर त्या टास्कमध्ये इन्व्हॉल्ड होते. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जेव्हा म्हणत होता 8 नाही पडले पाहिजे, 8 नाही पडले पाहिजेत, आणि नेमके 8 पडले. आणि ते पण शेवटच्या राऊंडला. हा ना. पण बिग बॉस पण अति चतुर, त्यांनी ठरवून गेम दिलेले आहेत. राखी, तुम्ही पीठ फेकता का, तुमच्यासाठी हे घ्या पीठ. पण राखीने तन्वी, तुम्ही जो पिठाचा टास्क केलेला आहे, खरंच तो अतिशय कठीण टास्क होता. तुम्ही छान परफॉर्म करून तो टास्क खेळलात. वेल. आणि काही लोकांचे काही गोष्टी कठीण पडल्या, पण सगळ्यात जास्त टास्क कठीण होता मला वाटतं विशाल यांच्यासाठी. राखीला घेऊन कारण कसं आहे की राखी यांना जर समजवायचं असेल, हो. गेस करणं वेगळं, पण आता जर समजून सांगायचं असेल आणि त्यातल्या समोर जर राखी असतील तर काय होतं, तुम्हाला काय समजवतं विशाल? भाऊ, मी फक्त डिसाईड केलेलं की जे पक्षी असेल ते प्रे करत होतो की काहीतरी सोपं यावं. आणि मग ते सोपंच आलं, घुबड. आणि मी तिला सांगितलं पण की रात्री काय असतो, हॉरर फिल्म मध्ये काय दिसतो, 360 डिग्रीज मान घुमते. ती बोलली उल्लू. मी बोललो चल आता उल्लू तर हिला माहितीये, बरोबर आहे. तर मला घुबड सांगायचंय. करेक्ट. ते घुबड मी डमशराट, मी विसरलो भाऊ की बोलू शकतो. मी डमशराट्स मध्ये घुसलो, न बोलता ऍक्शन करत होते. नंतर रेवानवर बोलले अरे तू बोलू शकतोय. मग परत मी बोलायला लागलो, घुबड हा शब्द पण तिला दिला आणि ती आत जाऊन किंगफिशर उचलून आणली. मला घुबड दिसलाच नाही तिथे. रात्रीचा कॉल टाईम होता. विशाल आणि राखी, तुम्ही दोघंही खूप खूप चांगले खेळलेलात. आणि सगळ्यात जास्त पैसे आणण्याचा मान तुम्हालाच आहे. थँक्यू. कारण बरेच जण गडबडले. रेवा, तुमचा घात कोणी केला? घोरपड. सर घोरपड. काय झालं? तिथे जाऊन मला कळतच नव्हतं की ही घोरपड आहे की ठीक आहे. मी दोघांमध्ये कन्फ्युज राहिली. मग मी चुकीचंच काहीतरी उचललं. मग काही ते काय उचललं तुम्ही? राकेश ओरडत होते, पालीसारखी दिसते, पालीसारखी दिसते. मला ऐकायला नव्हतं येतात. मग बाहेर आल्यानंतर मला कळलं. मी परत गेली. मग आणि तुम्ही काय घेऊन आलास? मुंगूस. म्हणजे दोष हा नाही की तुम्हाला घोरपड माहित नव्हतं, तुम्हाला मुंगूस पण माहिती नव्हता. हा प्रॉब्लेम आहे. हो सर, तिथे पण प्रेक्षकांना डाऊट आहे, तुम्ही मुंगूस राखींसाठी तरी घेऊन आला नाहीत ना? कारण त्या स्वतःच म्हणा त्या इच्छाधारी नागिन आहेत. हो बरोबर.
तुम्ही राखी यांच्यासाठी मुंगूस आणलं तर राखी यांनी काय केलं? असं धक्का दिला तिने मध्येच. जसा जसा पेपर फोल्ड होत होता तशा बाल्कनीतून राखी ह्या खाली येत होत्या. हार्ट बीट बरोबर आहे. धक धक हो, धक सर. धक. मध्येच काय. एकदम चित्रपटातला सीन होता तो की इथे एक कपल डान्स करतंय आणि तिथे एक जिल्टेड लवर म्हणून एक व्यक्ती खाली येतोय. आणि जेव्हा शेवटचा फोल्ड झाला, राकेश यांनी टास्कमुळे तुम्हाला उचललं, तर राखी यांनी त्यांचे इमोशन सगळे फोल्ड करून तुम्हाला तिला धक्का. आणि खूप जोरात धक्का दिला तिने. आणि त्याच्यामुळं काय झालं? पैसे गेले. पैसे गेले, हो, मग काय. वेस्ट झालं ते. पण ओव्हरऑल टास्क छान झाला. पण राखी, मला एक विचारायचं आहे, तुमचं सापांवर सेटिंग होतं का काहीतरी? डाईस बरोबर पण होतं. कारण तुम्ही जो नंबर बोलत होता तोच येतो. तोच नंबर येत होता. हे कसं, म्हणजे काय गणित, काय त्या पाठीमागचं रहस्य काय? पहिला तर मी त्यांना विटामिन एच दिलं. करेक्ट. ते माझे मित्र होते आणि म्हणजे विटामिन एच, विटामिन के. विटॅमिन काय? के के. किस. के, हो, विटॅमिन के, ऑफकोर्स. काय हे सगळे विटॅमिन्स आम्हाला ह्या गोष्टी रेग्युलरली मिळत असल्यामुळे आम्हाला विटॅमिनची गरज नाही. मी काय म्हणतोय राखी, तुम्ही कुठेच चुकलात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय म्हणाल? 5 मिळाला तुम्हाला, 2 मिळालं तुम्हाला, 1 मिळालं तुम्हाला. तुम्हाला काय असं करता करता तुम्ही राकेशचं म्हणाला असता. गंमत करत होतो. त्यानंतर बिग बॉसनी एक बर्थडे पार्टी दिली ज्याच्यामध्ये सगळेच नाचताना दिसले. खरं मला एवढी मजा आली ना, बिकॉज मला वाटलं की इतक्या दिवसानंतर मनसोक्तपणे सगळे नाचत होते. त्यात बिग बॉसने एक टास्क दिला होता तुम्हाला. तुम्ही जर फिनाले जिंकलात आणि तुमची जर सक्सेस पार्टी असेल, तर असले कोण व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही इन्व्हाइट कराल आणि असे कोण आहेत ज्यांना तुम्ही इन्व्हाइट नाही करणार? साहजिक आहे. आता हा टास्क एकदम प्रिडिक्टेबल असणार आहे, कारण सगळ्यांचे फेवरेट ठरलेले आहेत. ते आपल्या आपल्या सोयीनुसार ते टाकतील. पुन्हा तेच होणार, काटा टोळी, टोळी काटा, हेच होणार होतं. पण एक शॉकिंग गोष्ट झाली. दीपाली यांनी तन्वी यांचं इन्व्हिटेशन श्रेड केलं आणि त्या क्षणी असं वाटलं की काटा हा फुटला. एवढे दिवस जी एक मुठ्ठीसारखी टाईट होती ती सुटली. असं वाटलं की आता काहीतरी आता वेगळं होईल, गेम बदलेल, गेम चेंज होईल, एक नवीन रायव्हलरी सुरू होते का, काय इक्वेशन्स बदलणार आहेत का. पण या सीझनमध्ये एवढे ट्विस्ट आलेले आहेत की पुढच्या टास्कमध्ये परत एक नवीन ट्विस्ट आला. तिथे बिग बॉसनी काय सांगितलं, तुम्ही गिफ्ट द्या अशा व्यक्तीला जी तुमच्यासाठी गिफ्ट आहे. तिथे दीपालीला बहुतेक वाईट वाटलं असेल आणि तिथे तुम्ही ती गिफ्ट तन्वी यांना दिली. हा ग्रुप ॲक्च्युली तुम्हीच फॉर्म केला होता. जी. आणि जेव्हा वाटलं की हा ग्रुप फुटतोय, त्या पुन्हा एकदा तुम्ही परत एकदा बांधून घेतलं. जी जी जी. काय हा ग्रुप जरी बांधून घेतला, मैत्री जरी ठेवली, तरी आता हा इंडिव्हिज्युअल गेम झालेला आहे. आता जिंकण्याच्या मार्गावरती आपण सगळे राहा. येस. पण याच गेममध्ये एक वेगळी बाजू दिसली. विशाल, अनुश्री, तुम्ही पहिल्यांदा इमोशनल झाल्यासारखे वाटला. तुम्ही एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ते इमोशन्स रिअल होते आणि हे कनेक्शन्स पण ह्या घरात किती जरी आपण फेक म्हटलं तरी एकमेकांशी कुठे ना कुठे बाहेर गेल्यानंतर मैत्रीचं नातं असणारच आहे. ऑफकोर्स. मी नेहमीच सांगतो की बिग बॉस हा फक्त भांडणाचा शो नाही आहे. दीपाली तन्वी यांचं नातं असू दे, विशाल अनुश्री यांचं नातं असू दे, हे जे आहे ना, हा बिग बॉसचा खेळ आहे की तुम्ही एकमेकांबरोबर भांडणारसुद्धा आणि एकमेकांबरोबर एक इमोशनल बॉन्डसुद्धा क्रिएट करणार. आणि बिग बॉसनीसुद्धा एकमेकांना चॉकलेट भरवून या आठवड्याचा एंड केला. माझ्यासाठी तरी इमोशनल गोष्ट आहेच की सातत्याने इतके आठवडे मी तुमच्याशी या स्क्रीनवरून बोलतो आहे आणि हा शेवटचा आठवडा, भाऊचा धक्का हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. म्हणून हा तसा माझ्यासाठी अतिशय पर्सनल आहे आणि मी सगळ्यांची इंडिव्हिज्युअल जर्नी, हा तुमचा जो प्रवास आहे तो पाहिलेला आहे. मला वाटतं कुठल्या ना कुठल्या पॉईंटला प्रत्येकाने
असं म्हटलेलं आहे की बस झालं, मला राहायचं नाही, मला जायचं आहे, आय एम हॅपी, माझा आय कांट टेक दिस एनिमोर, याच्यापेक्षा मी आता हे जास्त घेऊ शकणार नाही. तरी पण स्वतःला स्ट्रॉंग करून ती जिद्द परत आणून परत खेळणे. कोणाला 4 दिवस लागले असतील, 2 दिवस, कोणाचं लगेच, कोणाला 2 आठवड्यानंतर, पण तुम्ही परत गेममध्ये आलात आणि तो प्रवास हा मी जवळून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राने सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. तर त्या प्रवासाचं मी इथे कौतुक करतो. खरं तुम्ही सगळेच थँक्यू इथे पोचलात, ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि याच याच्यावरती मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. या सीझनने सोशल मीडियावरती जे सगळ्या सोशल मीडिया जर आपण काउंट केले, जे काही असतील, इंस्टाग्राम, फेसबुक, जे काही प्लॅटफॉर्म्स असतील, तर सगळे मिळून 1,000 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज तुमच्या सीझनला मिळालेले आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 6 ठरला आहे मोस्ट टॉक्ड अबाउट मराठी शो. वेल डन. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. ही झाली गोड बातमी. तर ह्या घरात या आठवड्यात एक गोष्ट झाली जे पाहून मला खूप त्रास झाला. मलाच नव्हे तर मला वाटतं प्रेक्षकांना पण ते अजिबात पटलेलं नाही. राखी, मी तुमच्याबद्दल बोलतो. काय की सातत्याने तुमचा एक गेम प्ले आहे. तुम्ही घराला काहीतरी सेन्सेशनल द्यावं ह्याच्या पाठीमागं तुम्ही असता. गेम कसा चांगला व्हावा ह्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्यात दुमत नाही. मी पहिलं पण बोललो आहे, आत्ता पण सांगतो की एंटरटेनमेंटचा लेवल ह्या घरात जर वाढला असेल तर तो तुमच्यामुळे वाढला होता, हे मी मान्य करतो. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला बोललो होतो. परंतु या खेळात तुम्हाला गेमची जाण असली पाहिजे. ह्या वेळेस आपण जे वक्तव्य केलं, ज्या गोष्टी बोललात, बऱ्याचशा लिमिट्स क्रॉस झाल्या आहेत त्याच्यामध्ये. राखी, तुम्ही जे बोललात ना, त्यामुळे एखाद्याच्या चारित्र्यावर फरक पडू शकतो. ठीक आहे, तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल आणि मी डिरेक्टली बोलतो आहे, मी सध्या बोलतो आहे तुमच्या दीपाली आणि राकेश या तिघांमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल मी इथे बोलणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला एकमेकांना चिडवायचं असेल चिडवा, नो प्रॉब्लेम. एकमेकांना काही बोलायचं असेल बोला. या घराच्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आपण पाळल्याच पाहिजेत. पण आपण जेव्हा बोलतो आहे त्याच्यामुळे एखाद्याच्या चारित्र्यावर जर प्रश्न उठणार असेल तर तिथं मला उभं राहावं लागेल. एखाद्या व्यक्तीचा संसार आहे, 20-25 वर्ष तो संसार छानपणे चालतो आहे, त्या संसारावरती आपण जर प्रश्नचिन्ह उभे करणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला काय वाटतं, आपण इथं बोलणार, बाहेर चर्चा नाही होणार. 4 लोक जे विचार पण करत नसतील त्यांना तुम्ही एक मुद्दा दिला विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. का त्या सगळ्यांना आपण मानसिक त्रास देत आहोत? प्रत्येकजण इथं जेव्हा स्वतःचं घर सोडून ह्या खेळ खेळायला येतो तेव्हा सगळे घर परिवाराचा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे, करायचं आहे का, करूया नाही करूया, मित्राला विचारतो, आईला विचारतो, नवरा असेल तर नवरा, बॉयफ्रेंड असेल बॉयफ्रेंड, कोण असेल ते सगळे म्हणतात नाही नाही बाबा तुम्ही जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते सगळे टक लावून बघत होते की आज कसा परफॉर्म झालेला आहे, जर डेंजरमध्ये असेल तर वोट कसे झाले पाहिजेत. ह्या सगळ्या प्रयत्नात संपूर्ण परिवार, मित्र परिवार असतो जो फक्त बाहेरून सपोर्ट करण्यासाठी येतो. त्यांना ह्या प्रकारे आपण अशा चर्चेमध्ये घेऊन जर येणार असतो तर ह्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवाची गोष्ट नाही आहे. राखीत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं की असं बोलू नका. तन्वी असतील, विशाल असतील, विशालनी स्टँड पण घेतला की आपली मैत्रीण चुकते, आपण रोखलं पाहिजे. विशालनी स्टँड पण घेतला ते आणि त्याचं कौतुक करतो मी. परंतु आपल्याला जर वाटत असेल ना की रागाच्या भरात आपल्या तोंडातून बऱ्याचशा गोष्टी निघणार आहेत तर कुठेतरी ते कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. राखी, फक्त हा एपिसोड आणि फक्त हा गेम याच्यापुरतं मर्यादित नाही आहे हो. घराच्या बाहेर पण लोकांना आयुष्य आहे, परिवार आहे, त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना चर्चेत आणणं, जिथे काही एखाद्या मैत्री असेल चांगली त्याला आपण एखादा एक फिल्टर लावून जर बघणार असो तर ते छान नाही आहे. याच्यामध्ये पुढे जाऊन दीपाली यांनीसुद्धा काही शब्द वापरले
ते मला अजिबात पटलेले नाही आहेत. कुणालाही पटलेले नाहीत दीपाली. काय राग आला मान्य आहे मला, परंतु राखी चुकीच्या होत्या. पण दीपाली, आपण जे वक्तव्य केलं तेही राखीबद्दल तेवढंच चुकीचं होतं. सॉरी. रागाच्या भरात त्यांनी सुद्धा केलं, रागाच्या भरात तुम्ही सुद्धा केलं. राखी, मला एवढंच म्हणायचं आहे की जेवढं प्रेम बिग बॉस तुम्हाला इथं देत आहे तेवढंच प्रेम तुम्ही बिग बॉसला द्यावं, या शोला द्यावं. काय भांडायचं आहे भांडा, घरातल्या गोष्टी घरात ठेवा. I'm sorry. I'm sorry too. I'm really sorry. I'm sorry, Dipali. Please stand. Sorry. रागात मला नाही माहित काय काय बोलली. It's okay. I'm sorry too. मी पण खूप झालं, माझ्या तोंडून एक शब्द निघून गेला होता तो, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मग मला काम आय एम सॉरी टू. मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याला म्हणालो होतो की शो किती व्हायरल आहे, किती पॉप्युलर झाला आहे. आता मी एक सेगमेंट तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे, ज्यात मी आपल्याला दाखवणार आहे की महाराष्ट्र काय बोलतोय. मी तुम्हाला काही कॉमेंट्स दाखवणार आहे ज्या तुमच्यासाठी आणि खास तुमच्यासाठीच ते आलेले आहेत. पहिली कॉमेंट आहे, अनुश्री, चला वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. अनुश्री, आम्ही एका डिश वॉशरचा शोध लावला आहे. त्यात तू फक्त भांडी टाकायची आणि त्यानंतर तू मशीन बरोबर भांडायचं. तू जेवढं जास्त भांडणार तेवढी स्वच्छ आणि फास्ट भांडी धुतली जाणार. त्यामुळे तुझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, भांड्यांचा आणि भांडायचा. बघा, तुमचा प्रॉब्लेम आता इन्व्हेन्शनमुळे सॉल्व्ह झालेला आहे. हो, खरंच. हां? हे डिशवॉशर तुम्ही नक्की घ्या. तिसरं बघूया, चला कोण आहे. दीपाली, आपल्याबद्दल आहे. नमस्कार दीपाली ताई, आमचं साड्यांचं दुकान आहे. आम्ही आता साड्यांबरोबर रुमालाची नवीन रेंज लॉन्च करतोय. दीपाली रुमाल. ताई, तुम्ही खूप रडून थकाल, पण हा रुमाल तुमचे अश्रू पुसून थकणार नाही, कारण हा आहे दीपाली रुमाल, जो तुमचा मेकअप ठेवेल कमाल. हा आहे दीपाली रुमाल, जो तुमचा ठेवेल मेकअप कमाल. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे साडीचा असा जो तुमचा पल्लू असतो त्यालाच एक रुमाल लावला. आता रुमालाच्या आपण ब्रँड अँबॅसेडर झाल्यामुळे बाहेर गेले तर आहेच, साडी में साडी, दीपाली साडी. पुढे विशाल, आपल्यासाठी खास आलेला आहे काहीतरी मेसेज. विशाल, मी एक कार डिझाईन करतोय. काराची USP आहे की कारला सेल्फ कंट्रोल आहे. तुला माझ्या कारचा ब्रँड अँबॅसेडर बघायला आवडेल का? माझ्या कारचे नाव आहे अहंकार. नक्कीच आवडेल. ब्रँड अँबॅसेडर कुठल्याही ब्रँडचा आवडेल मला. हा, गाडी कुठली जरी असली, कलर लाल पाहिजे. हा. चला नेक्स्ट, राखी आपल्यासाठी आहे. वाच. हे राखी, आय एम फ्रॉम होनोलुलु आयलंड. इथे आम्ही होनोलुलु बिग बॉस सुरू करायचा प्लॅन करतोय. त्यात फर्स्ट कंटेस्टंट तुम्हीच असावे असं अख्ख्या होनोलुलुला वाटतंय. वी होप यू विल कम. होनोलुलु आयलंड वरती. हॉनोलुलु बिग बॉसचं आमंत्रण आपल्याला आलेलं आहे. राखी, हॉनोलुलु एकदम एक फार सुंदर असं आयलंड आहे. जसे तुझे बऱ्याच प्रकारचे आयलंड्स आहेत ना, पॅसिफिक तसंच ओशन मध्ये आहे हॉनोलुलु आयलंड. आता माझं पण आता हॉनोलुलु झालेलं आहे सध्या. ते वाचेपर्यंत मी खाली आली आहे. हो, मी येणार. हो, बस कुठेही असला की मी येणारच. तर ह्या होत्या कॉमेंट्स. आता वळूया एलिमिनेशनकडे. आता कारण हा सीझन ट्विस्टने भरलेला आहे. आणि आजचा ट्विस्ट आहे की आज होईल
या आठवड्याचं एलिमिनेशन. कोण कोण नॉमिनेटेड आहेत? 5 जण. या 5 जणांपैकी आधी मी 2 सदस्य जे सेफ आहेत ते मी अनाऊन्स करणार आहे. पहिला सदस्य जो सेफ आहे त्या सदस्याचं नाव आहे राकेश. तुम्ही सेफ आहात. थँक्यू 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 महाराज. लव यू. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. दुसरे सदस्य जे सेफ आहेत त्यांचं नाव आहे विशाल. तुम्ही सेफ आहात. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाऊ. थँक्यू सो मच. काय एवढा धक्का विशाल? कारण भाऊ या आठवड्यात हात बांधलेले टास्क करू शकत नाही, काय करू शकत नाही. महाराष्ट्राच्या हवाले होतो आपण. थँक्यू महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या आठवड्यात जेवढं बरं वाटलंय ना कधीच वाटलं नाही, हे खरं सांगतोय. म्हणून ते सरप्राईज होतं. थँक्यू सो मच. पण हा खेळच तसा आहे विशाल की आपल्या हातातून चुका होतात, परत यू हॅव टू कम बॅक. सापसिडी जसं म्हणालो मी, येस येस भाऊ. येस यू हॅव टू रोल द डाईस अगेन. येस भाऊ. येस. गुड लक. थँक्यू. आता मी बॉटम 3 मध्ये असलेले अनुश्री, दीपाली आणि राखी यांना सगळ्यात आधी अनुश्री बघूया, बॉक्स उघडूया, काय आलं बघू. अनुश्री अभिनंदन, तुम्ही सेफ आहात. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही बनताय टॉप 6चा हिस्सा. थँक्यू. या बसा. कॉंग्रॅट्स. याचाच अर्थ बॉटम 2 मध्ये आहेत दीपाली आणि राखी. मी घरच्यांना विचारतो, राकेश, मला दोघी सेफ वाटतात ॲक्च्युली. तन्वी, मला पण नाही वाटत आहे की आज कोणी जाईल म्हणून, एविक्शन होईल म्हणून. रेवा, मागच्या वीकमध्ये जे काही झालं आहे त्याच्या अकॉर्डिंग मला राखी वाटतं की आज राखीच अनसेफ असेल. विशाल, दोघी स्ट्रॉंग आहेत. दिल बोलतंय की राखी राहील, पण दिमाग गेम बोलतंय की दीपाली राहील. तर मी नेहमी गेम इथून खेळलो आहे. मला वाटतं की दीपाली राहील आणि राखी राहील. तर आता पाहूया महाराष्ट्राने काय निर्णय घेतलेला आहे. मी 3 म्हणतो, आपण बॉक्स उघडावं. 3, 2, 1. ओपन तर कर. नो एलिमिनेशन असेल तर आज कोणी जाऊ पण शकत नाही कदाचित. ओपन कर ना. उकड ना. ओपन तर कर. अरे कळणार कसं? सेफ आहे. तू पण असू शकतेस safe. दोघी सेफ असू शकतात. उघड. सेफ असू शकतो. राखी बघ ना. मी नाही बघू शकत. मी खूप मेहनत केली आहे. नाही बघू शकत.
राखी, प्रेक्षकांसाठी तो डब्बा उघडावा लागेल. ओ गॉड. सांगितलं. राखी, अनफॉर्च्युनेटली ह्या घरातला आपला प्रवास आज संपतोय. नावाची पाठी घ्या, मी तुमची वाट पाहतोय. दीपाली, अभिनंदन टॉप 6मध्ये गेल्याबद्दल. थँक्यू महाराज. थँक्यू सो मच. इतना ही है. चल बाय. चल, कॉन्ग्रॅच्युलेशन. आय लव्ह यू या मॅन. आय लव्ह यू. जसं करणार तसं भरणार. ए बेब्स, कॉन्ग्रॅच्युलेशन. तू माझी विनर आहेस. कळलं? अरे याद आहे यार. राखी, राखी, तू हसवलं पण आहेस आम्हाला, विसरू नकोस. सकाळी रडवलेस तर रात्री हसवलेस. एक बेस्ट फ्रेंड मिळाली मला राखी. तुझ्यासारखी कोणी नाही. अदा बड़ी फंकी, करे नौटंकी, छोरी बड़ी ड्रामा क्वीन है. मेरी जान है तू. हॅट्स ऑफ टू यू. तू जशी आहेस तशीच राहा. असंच तुला मी सांता क्लॉज उगाच म्हटलं नव्हतं. जे तू गिफ्ट घेऊन आली आमच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट होते आणि तिची गरज होती आम्हाला सगळ्यांना. थँक यू सो मच. आय एम सो हॅपी. बिग बॉस इज इन माय DNA. आय लव्ह बिग बॉस. आणि तुम्ही सगळे शुभेच्छा तुम्हाला सर्वांना की छान खेळा आणि अमेझिंग. द बेस्ट पर्सन शुड विन द शो. येस. चला पार्टी घेऊया. नहीं दे सकता होते. वाव. ठीक है, दिस नेम, हा नाव नेहमी राहील या पार्टीवर पण आणि लोकांच्या मनात पण. लव यू. हसा ना, रडतं काय? तुला माहीत आहे. इट्स ओके. मी खूप तुम्ही किती छान मित्र मैत्रिणी सगळे भेटले. मी खूप एन्जॉय केलं माझी जर्नी. तू 25 सीझन अजून करणार आहेस, पण मराठी बिग बॉस सीझन 6 नेहमी इथे ठेव तुझ्या. मला नाही यायचं आता. अगं नको. तुझ्या बरोबर माझं ॲड झालंय. मी नाही येणार कुठलाही बिग बॉस. राखी, हे घर आपली आठवण नक्कीच काढेल. पण मला नाही यायचं बिग मुख्य प्रवेशद्वारातून घराबाहेर या. मला माझा राकेश थोडी परत तिथं भेटणार आहे. मी येईन जेव्हा तू येशील परत. नको, सोड तू मला आता. लव्ह यू ऑल. लव्ह यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि बाहेर भेटूच. टेक केअर गाईज. लव्ह यू ऑल. राखी. बाय. ओके बाय. बाय राखी. बाय. आणि आता आमंत्रित करूया या आठवड्यात घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट राखी सावंत यांना. या राखी या. राखी, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा प्रवास कसा होता? असं मी कधीच खेळत नाही रितेशजी. बिलकुल. असं मी हिंदीमध्ये पण नाही खेळली आहे, जे मी मराठीमध्ये असं फर्स्ट टाइम मी असे खेळ. नाही, पण छान खेळलात तुम्ही एवढे इन्वॉल्ड होता. राखी, तुमचा ह्या खेळाचा प्रवास जो आहे, चला आपण बघूया. ओ माय गॉड, रिअली? येस.
या घरात येणार आहे एंटरटेनमेंटची सुनामी. ही स्वतःच्या मर्जीची राणी आहे. स्वागत करूया एंटरटेनमेंटच्या. तुम्ही आलात, घरात एक नवीन एनर्जी आली. रोज नवीन नवीन रूपात दिसलात आम्हाला तुम्ही. खरं म्हणजे तुमच्या प्रत्येक रूपाने या घराचं रूपच बदलून टाकलं. थँक्यू सो मच. राकेश बापट पोपट. जा राकेश, चल गो. दादाश्रीच्या राखीने तुम्हाला कशा वाटतात? आवडतात का तुम्हाला? हो, खूप आवडतात. तुझे काय विचार आहे? मला आवडतो. मी तुला पटवेल. आय नो हाव टू. मंगळसूत्र विसरायची गोष्ट आहे. नाही मी आणते. काय कुठे तुमचा हा इथं बसला. आदर्श बायको अशी असते. शिका जरा. काहीतरी घ्या. राखी, काय बेबी, उकडलेली गाजर फेकून देऊ का? तू माझा गाजर आहे. अरे यार, तो गाजर नको. राखी सावंत बापट. प्लीज. सगळ्या पोरींना घेऊन उतरूया पाण्यात. नाही कशाला, माझ्या कबाब मध्ये हड्डी. नाही नाही असं का डान्स आहे? असं असं हा कुठला डान्स आहे? याचं मी तुम्हाला काही सांगणार नाही. माझा परिणाम बघा मी काय करणार. पागल आहे का? Nobody can hurt me, Rakesh. No one can hurt me. I can only hurt myself. मला कधीच खुशी नाही भेटली. त्याने तिला किस का केलं? आता पण किचन मध्ये केलं मला जाळायला. राखी हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपण म्हणत होतो की यू कॅन लव्ह राखी, यू कॅन हेट राखी, बट यू कॅनॉट इग्नोर राखी. पण आता काय होतं माहिती आहे का, आता प्रेक्षकांना वाटतं की आपण राखींना इग्नोर करूया. मला हे माझं साईड नाही आवडत. इमोशनल सगळ्यांचं प्रेम घेणं मला सवय नाही प्रेम घ्यायची. राखी आणि सागर फ्रीज. बिग बॉस राखी यांचे भाऊ राकेश आणि बहीण उषा यांचे बिग बॉसच्या घरात मनपूर्वक स्वागत करत आहेत. राकेश आईला मिस करते बिग बॉस. माझी आई बिग बॉस माझी आई. जबरदस्त खेळ आहे तुझा, आरामशीत खेळ. मुझे जान जाओगे तो जान से नहीं घर से बाहर जाओगे. आठव्या आठवड्याचा कॅप्टन पदाचा मान मिळतोय राखी यांना. तर राखी, हा होता तुमचा ह्या घरातला डायनॅमिक एनर्जेटिक प्रवास. अमेझिंग. मला असं वाटलं की माझं एव्ही मी नाही बघू शकणार. थँक्यू सो मच बिग बॉस. रितेशजी थँक्यू सो मच की मी हे बघितलं. ओ माय गॉड. नाही, तुमचा प्रवास आणि तुमच्या प्रवासाला बघून मला फक्त 3 शब्द आठवत आहेत. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेन. ओ रितेशजी थँक्यू सो मच. माझे सलमान भाई पण हेच म्हणतात. पण तुम्ही आहातच त्या. मी काय राखी, मी एलिमिनेशन होतो आणि इथून निरोप घ्यायला लावतो प्रत्येक वेळा. पण आज शेवटचा भाऊचा धक्का आहे आणि भाऊच्या धक्क्यावरचं हे शेवटचं एलिमिनेशन आहे. आणि हा सीझन जो आहे तो ट्विस्टने भरलेला आहे. त्यामुळे आत्तासुद्धा जाता जाता एक ट्विस्ट आहे.
त्यासाठी आपण जाऊया बिग बॉसच्या घरात. आज हा भाऊचा शेवटचा धक्का आहे. एक एलिमिनेशन झालं ते ह्या भाऊच्या धक्क्यावरचं शेवटचं एलिमिनेशन होतं. म्हणून मी आता हा विचार केला की एकदा शेवटची भेट आणि पहिल्यांदाच होते इथं आल्यानंतर की राखी बरोबर तुमची एक शेवटची भेट मी तर करून देतो. राखी या. सुंदर दिसतेस राखी, सुंदर. लव्ह यू. आता कसं आहे माहिती आहे ना, आतून सगळे बाहेरचे सुंदरच दिसणार आहे तुम्हाला. पण हा सीझन ट्विस्टनी भरलेला आहे आणि राखी सावंत असल्या तर तिथे ट्विस्ट असलंच पाहिजे. बाबा राखी यांच्याबद्दल मी एक गोष्ट सांगितली होती, बोललो होतो की राखी यांना जेव्हा चान्स मिळतो तेव्हा त्या ब्रीफकेस घेतात आणि प्राईज मनी घेऊन जातात. पण आज ट्विस्ट असा आहे, राखी प्राईज मनी घेऊन नाही जाणार. राखी त्या प्राईज मनीचा काही भाग तुमच्यासाठी ॲड करून जाणार आहेत. वा, लव्ह यू राखी. राखी खूप सारा ऍड कर, राखी खूप सारा. कारण आता दार उघडणार आणि प्राईज मनी वाढणार. वो. वाव. राखी यांच्यासमोर 3 दारं असणार आहेत. ती 3 दारं दाखवा प्लीज. राखी तुमच्यासमोर आहेत लाल दार, हिरवा दार आणि निळं दार. एका दारामागे आहेत 10 लाख रुपये. ओ माय गॉड. तर दुसऱ्या दारामागे आहेत 10,000 रुपये. आणि तिसऱ्या दारामागे आहेत 7 लाख रुपये. ओके. राखी 10 राखी. राखी लाख. कारण याचं गणित मी सांगतो. 10 लाख. तुम्ही जिंकला आहात 7,90,000 रुपये. ओके. 25 लाख रुपये होती टोटल प्राईज मनी. उरले आता 17,10,000. त्यामुळे मी आणि बिग बॉसने मिळून 17,10,000चे 3 तुकडे केलेले आहेत. 10 लाख, 7 लाख 10. आणि 10,000. आता राखी जो दरवाजा निवडतील त्याच्यामुळे एक धनराशी तुमच्या नशिबात येईल. राखी कुठल्या रंगाचा दरवाजा निवडताय? रितेशजी, हा हिरवा तुम्हाला बिलकुल नकोय. अगं मॅचिंग आहे, मॅचिंग तुला राखी मॅचिंग. अगं नाही, हे मॅच हिरवा कलर मला नाही सूट झाला ग. मी बाहेर आले. राखी. राखी कलर सांगा चला. मला ऍक्च्युली माझा फेवरेट कलर तर रेड आहे. मला जे आवडते पण ते मला 10 लाख पाहिजे. 10 लाख पाहिजे मला. कलर सांगा राखी चला. कलर 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 मला दिसतोय. मला रेड दिसतोय. ठीक आहे मी काय करू? आले. जे तुला वाटेल ते वाटेल. आय एम सॉरी बट मला नाही माहित काय होणार, पण माझा फेवरेट कलर आहे लाल. ठीक आहे. ओके रक्त. मला रक्त आवडतं, लाल कलर. ठीक आहे राखी. लाल कलर रितेशजी. ओके. आणि तुम्ही पण तुमचा कलर बघा करेक्ट लाल. करेक्ट. तर राखी आपण निवडलाय लाल रंग. तर आपण बघूया आपण जो नाही निवडला त्याच्या मागे काय आहे. ओय 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 ओय. आपण उघड्या निळा दरवाजा. उघडा. $10 लाख होते निळ्या दरवाजाच्या मागे. ओ माय गॉड. तर राखी याचा अर्थ आपण गमावलेले आहेत 10 लाख रुपये. अरे यार. आता 2 दरवाजे आहेत समोर. 7 लाख तरी मिळू देत आता. लाल दार जे राखींना पाहिजे होतं आणि हिरवं दार जे तन्वी म्हणत होतात. राखी लाल दार तुम्ही निवडलंय. बघूया लाल दाराच्या मागे काय आहे. उघडा. नो नो नो. 7 लाख. 7 लाख रुपये तुमच्या पदरात राखींनी 7 लाख रुपये टाकलेले आहेत. थँक्यू. याचा अर्थ प्राइज मनी आहे 14,90,000 रुपये. बरं वाटतंय थोडं. लव्ह यू ऑल. लव्ह यू. मला असं वाटतं या आनंदाच्या क्षणी राऊंड ऑफ करून टाकू. 15. 15 लाख रुपये ही तुमची प्राइज मनी आहे. पण काय पहिल्यांदा राखीने कमवलेली रक्कम ते स्वतः घरी घेऊन जात नाहीयेत. फर्स्ट टाइम घेऊन असं जातायत. झालंय माझं सीझन मध्ये. होय बघा ना. फर्स्ट टाइम. थँक्यू राखी. थँक्यू राखी. तर हा होता आजचा ट्विस्ट. जाता काय सांगणार राखी तुम्ही? हो
थँक्यू सो मच एव्हरीवन. लव्ह यू ऑल. आणि छान 1 वीक छान खेळा, खूप छान खेळा. मला माझी आठवण करा. विल मिस यू राखी, वी विल मिस यू. राकेश, आय मिस यू. येस, आय मिस यू टू. भेटू बाहेर. तन्वी, रेवा, दीपाली, राकेशचं ध्यान ठेवा. हो टेन्शन नको घेऊ. तब्येतीची काळजी घे तुझ्या. हो, मी सकाळी चालली दुबईला. दुबई, लंडन, कॅनडा, अमेरिकाला मी राहते. आणि होनोलुलुचं काय करायचं? होनोलुलुलु. बाय, लव्ह यू गाईज. थँक्यू. तर राखी यांचा प्रवास इथेच संपतोय, पण मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. राखी यांच्या एलिमिनेशन नंतर आपल्याला मिळालेले आहेत टॉप 6. तन्वी या आधीच पहिल्या फायनलिस्ट झालेल्या आहेत, त्यामुळे उरलेले 5 जण या क्षणी थेट नॉमिनेट होत आहेत. तुमच्यासाठी वोटिंग लाईन्स हा एपिसोड संपल्या सुरू होतील. येस बा. आणि पुढच्या काही तासातच होणार आहे मिड वीक एविक्शन. पुढच्या काही तासात आणि आपल्याला मिळतील टॉप 5. आणि हे एविक्शन पुढच्या 24 तासांमध्ये किंवा 48 तासांमध्ये होणार आहे. पण आता आपण राखी यांना निरोप देऊया. मी उद्या आपल्याला भेटतो. थँक्यू. राखी. बाय राखी. राखी, आपण बरीच स्वप्न घेऊन इथे आलात, पण अनफॉर्च्युनेटली आपला प्रवास इथे संपतोय. पण आज आम्ही तुम्हाला रिकामे हाती जाऊ देणार नाही. माय गॉड. जाता जाता तुमच्यासाठी एक खास गिफ्ट. राखी, कधी भावना उघड केल्यात, कधी नात्यांसाठी तुम्ही उभ्या राहिलात, कधी एकटेही लढलात, म्हणून प्रेक्षकांनी मनापासून तुम्हाला साथ दिली. आज तुमचा प्रवास इथेच थांबतोय, थँक्यू रितेशजी. पण प्रेक्षकांच्या मनात तुमची जागा ही कायम राहणार. त्या नात्याची एक खास आठवण म्हणून कलर्स मराठी आणि PN गाडगी आणि सन्स लिमिटेड देत आहेत 1 लाखाचा खास वाउचर रेवा डायमंडच्या. इथे पण रेवा. रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड्ससाठी. हो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रिअली अप्रिशिएट. एक भेट जी तुमच्या प्रवासा इतकीच खास आहे. थँक्यू वन्स अगेन राखी. थँक्यू. मी मला 2 शब्द बोलायचे. प्लीज. थँक्यू सो मच बिग बॉस. आय लव्ह यू टिल जिवंत आहे मी तेव्हापर्यंत. बिग बॉस, आय लव्ह यू. इंडियामध्ये बिग बॉस सारखा एक रियालिटी शो आला आहे आणि गावातले लोक किंवा कुठेही भरपूर लोक ॲक्टर येतात, स्ट्रगल करतात, त्यांना इतकी सिरियल करतात, फिल्म्स करतात, पण त्यांना तो चान्स रितेशजी नाही भेटत स्टार व्हायचा. पण ते लोक मग बिग बॉसमध्ये येतात आणि बिग बॉस प्लॅटफॉर्ममध्ये ते लोक स्टार होतात. आता किती लोकांनी सांगितलं हे लोक सिरियल केलेत, फिल्म्स केलेत, पण जे प्रसिद्धी सुपरस्टार तिथे नाही झाले ते बिग बॉसमध्ये हे लोक झालेत. म्हणजे बिग बॉस हा इंडियाचा नंबर 1 शो आहे. हिंदी, मराठी, आणि मराठी तर डेंजरच आहे. भरपूर खतरनाक टास्क. माय गॉड, इतकी ट्विस्ट. बिग बॉस मराठी रॉक्स अँड आय लव्ह बिग बॉस मराठी. हा माझ्या आईचा स्वप्न होता, बाबाचा, की मी मराठी बिग बॉस करावं. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, थँक्यू. कम. भाऊच्या धक्क्यावर आज एवढंच. आज आपल्याला मिळालेले आहेत आपले टॉप 6 सदस्य. तन्वी आधीपासूनच फायनलिस्ट आहेत. 5 सदस्य नॉमिनेटेड आहेत आणि तुमच्या वोटिंग लाईन्स आत्ता हा एपिसोड संपल्या सुरू होत आहेत. आणि ह्या वोटिंग लाईन्स 40 तासासाठी ओपन राहतील. आवडत्या कंटेस्टंटला वोट करा आणि फायनलिस्ट करा. उद्या भाऊच्या धक्क्यावर आपली शेवटची भेट होणार आहेच. तेव्हा पाहत राहा महाराष्ट्राचा हायेस्ट रेटेड शो बिग बॉस मराठी. Co-powered by Danu Properties and Santur Soap. Special partners MYK, Electric Tile Adhesive, Pitambari Dishwash Gel, Pune Gadgir and Sons Limited, Cotton King, Tunwali Motors, Arokya. Shubharatri.